नमस्कार, मी श्रावणी. तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावणी संगीत आहे तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर सकाळची आता 8 वाजल्यात आणि आम्ही चाललो कोल्हापुरात. त्या टायमिंगला आम्ही कोल्हापुरात जाणार फोंडा घाटात. तर चला फोंडा घाटाची पण अपडेट देऊया कसा काय आहे तो. आता कसा तेव्हा जरा आमच्या दादाची तब्येत खूपच बरी नव्हती. घाट बघितला नव्हता तो भुई बावडा. तर मागच्या दादाची आमची तब्येत खूपच बरी नव्हती, त्याच्यामुळे मी दोन तीनदा गेला तेव्हा काहीच दाखवला नाही. तर आता दाखवता म्हणजे कोल्हापूर पर्यंत तरी ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. चला दाखवतो प्रवास. तरी बघा ही शिरगावची बाजारपेठा म्हणजे आता संपली आणि पाऊस मस्तपैकी रात्रभर पाऊस कोसळता. आणि अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आमच्या घरापासून आली आमची ही शाळा, हायस्कूल. ही आमची ग्रामपंचायत. पाऊस असल्यामुळे आमचं चाललेला जायचा की नाही जायचा, पण म्हटलं जाऊन येऊया कारण दादा पण येऊचे होते. आणि हे आपलं काफीचं देवा म्हणजे आमचं शिरगावचं चाळू म्हणतात ना, ती सीमा. तर त्या ह्या ठिकाणा खूपच असा जागरूक देवस्थान. तर बघा आता आपण पोहोचलोय नांदगाव मध्ये आणि नांदगाव वरून आपण जाणार आहे फोंडा मार्गे कोल्हापूरला. आणि सध्याचं बघशाल तर ह्यो एकच रस्तो असो जो तुमका चांगलो कोल्हापूर का जाऊसाठी. एकच चांगलं. आज मी तुमका ह्यो एक रस्तो दाखवतलोय की जेणेकरून तुमचं राधानगरी बिधानगरी सगळे घाट तुमचे चुकतले. तुमका घाट लागणार नाही, फक्त एकच घाट लागतलो फोंडा घाट. त्याच्यामुळे रस्तो खयचो दाखवतोय तो बघा, खैना घेऊचो आणि बाहेर पडतलास तो ना तो रस्तो तो कणकवलीक जाता आणि इकडे आपण हे बघा मासे पण कसे मस्त मोठे मोठे मासे आहेत. वागडी बिगडी वागळी बिगळी असतली. आणि मासे बघून एका माणसाच्या तोंडाला चुरचुरावून पाण्याला चुरचुरावून. कुंड्या पण होत्या तिकडे. हो बघितलंय, तुम्ही कोल्हापूरलाच घेणार आहे जाऊन. ते त्या दिवशी माती सारखे आम्ही आला तर थांबूया. रस्तो तुमका एकदम भारी आहे मित्रांनो. खय मध्ये खड्डो नाही, खय खराब नाही. पहिला आपले फोंडा लागणार, फोंडा बाजारपेठ, नंतर फोंडा घाट. त्याच्यानंतर आपण यो मेन रस्तो सोडायचो. तुमका दाखवतो शॉर्टकट आपण तुमका दाखवणार आहोत ना. हो म्हणजे भारी. घाट नाही काय नाही. तर बघा ही फोंडा बाजारपेठ. आणि आम्ही म्हणजे आमकांना 2-3 वर्षापर्यंत माहितीच नव्हतं की फोंडा एवढा आमच्या जवळ. आमका कितीतरी लांब वाटायचा काय हो. आणि या फोंड्याचा बस स्टँड हा बघा. आणि वडापाव भजी बिजी मस्त वेगळी. पण सकाळीच आम्ही खायत नाही. सकाळीच खायत नाही. म्हणजे आमका असं वाटायचा की फोंडाला यावं. फोंडाचा या बस स्टॉप पहिला असं वाटायचा की बापरे किती लांबा फोंडा. तुम्ही एसटीन प्रवास आम्ही कुळी होता, लहान कुळी. एसटीन कोण नाही, आम्ही रिक्षाने जायचा. मोठेपणा सांगू नको स्वतःची. मी काय म्हणलं, मी पण एसटीनच जायचं. एसटी लागायची, एसटीन नाही जायचा. तुम्ही जायत असाल पण आम्ही रिक्षेनच जायचा. आम्ही बाबा एसटीन जायचो वकत. आणि इकडे ना फोंड्यात म्हणजे काय म्हणतात तो होलसेल बाजारपेठ म्हणतात ना. आपल्याकडे हैनाच नेतात सामान. म्हणजे ती भुशेरीनी काय कसला पण काय साहित्य असतात ना त्या फोंड्यात स्वस्त मिळतात. वरती गेल्यावर काय एवढी नाही नजर म्हणजे बघा समोर बघा एक नंबर असे म्हणजे नजरेत बघू
समोर डोंगर मोठे मोठे आणि वरती पडता पाऊस या आणि त्याची सगळी माणसं बघा एक नंबर वाटतं. आता तुम्हाला छोटे छोटे धबधबे पण दिसतील आणि त्या घाटात बघा कोणतरी बंगलो बांधलाय ना. मी तर बाबा बांधलोय नसते घाटात बंगलो. हा आता बंगलो नाही आता ती बिअर शॉपी आहे. हा आणि ते ह्या पण आहे ना होमस्टे. इकडे धबधबा दिसण्याची शक्यता आहे. हे बघा रस्ते तर एक नंबर आहेत घाटातले, म्हणजे खूप छान रस्ते आहेत. काय खड्डे नाही काय नाही. वरचो जर युटर्न सोडलाच एकदम वरचो आणि तर चांगलं धबधबे एक नंबर होता. धबधबे भारी होत. होय होय होय. तर लोक बरीचशी लोक असू शकतो कारण एक पुढे जो हे आहे ना म्हणजे एक धबधबा तिच्या समोर म्हणजे नाश्ता बिष्टाची पण सोय आहे आणि इकडे येऊन ट्रक बंद पडलं धबधब्याच्या ते आमचा धबधबा दिसणार तो मस्त आहे. छोटे छोटे भारी मित्रांनो होय गाडी थांबवलेली आहे आणि मागे नजारे बघा. नजारे दाखवूसाठी थांबले तुमका. काय भारी वाटतं नाही. सगळी खायचं तरी पाणी दिसतं ना बघा. झूम करून दाखवतो. हा बघा असा चढता बघा. श्रावणी काय उतरत नाही. अरे बघा वरती धुक्या कसा वरवर जातात बघा तुम्ही तिकडे त्या साईडीक हळूहळू हळू असं वरवर जाता म्हणजे डोंगर जरा क्लिअर होतो हळूहळू. चला तर पुढच्या प्रवासाक सुरुवात करूया. लावू नको माछी आतमध्ये येऊया. तोय का जाऊची वाट आणि मस्त पाणी भारी आहे ना. हे पण थांबलेत वाटतं. किती वेळ कंटिन्यू धरून ठेवलंय पोट. छानसा धबधबा पण बघू मिळाल. बघा जसं आपण घाट वरती वरती चढताव ना तसे धबधबे मस्त मस्त बघू मिळतात. आणि आता खाली ना बघा इकडे काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. सगळा म्हणजे म्हणतात ना धुका धुका सगळीकडे झाला. म्हणजे समोरचे जे डोंगर बिंगर होते ना एकदम दिसेनासेच झाले. हे पाचचे जे डोंगर होते ना एकदम दिसत नाही. कायच दिसत नाही अजिबात. म्हणजे तर आम्ही आता अर्धो घाट चढून इलाव ना तर आमका सगळं दिसत होतं आणि आता म्हणजे अचानक आमका सगळं धुक्यामुळे काहीच दिसेना असं झालं. आणि आता वाजलेत किती 9 वाजता एवढा धुक्या. बापरे आम्ही कधीच बघलाव नव्हता 9 वाजता एवढा धुक्या. मी तर काही जास्त म्हणजे हे कोल्हापुरात येत असतात तुम्ही बघलेला सो 9 वाजता एवढा धुक्या. ह्या साईडने एवढं काही विषय नव्हतो पण एवढा सकाळी नसायचा. हे कसे गगनबावडा घाटाने आता रस्तो दिवसातच बंद झालो आणि एकदम मस्त वॉटरफॉल भारी आहे ना. चला आता जाऊया. बघा लोक कशी घाटात मजा घेतात.
घाट चढताना घाट उतरताना देऊळ असता आणि ह्यो कोल्हापूरचो नकाशा दिलेलो आपण तो जरा खराब झालो त्याच्यामुळे तुमका दिसत कोल्हापूरची हद्द चालू झालेली आहे. आपण ना काय करूचा माहिती आहे, थांबा बाहेरून दाखवतोय. ह्यो बघा, ह्यो समोरचो आहे ना तो राधानगरी म्हणजे राधानगरी जाणारा रोड हा, कोल्हापूर जाणारा मेन रोड आपल्याला घेऊचो नाही. तर ह्यो दाजीपूर सेंचुरी लिहिला ना, तिकडून आतमध्ये आपल्याला जाऊचा, लेफ्ट मारायचो आणि आज जायचो. तुमका सगळा चुकतला, घाट बीट सगळा चुकतला. आणि कोणाक धबधबो जाऊचा असत, राऊतवाडी खंय चुकतो, राऊतवाडी धबधबो खूप फेमस असा. तुमका इकडनं जाऊचा रस्तो हा. आमच्या तिकडे आमच्या गावचे खूप जण येतात तिकडे राऊतवाडी धबधब्यावर. डायरेक्ट तुमका दाखवतोय आणि तुमचे सगळे घाटबीट चुकतले, कारण तकडे ना घाट सेक्शन मध्ये ना लय वैताग येता. आणि बघा नजारे बघा खास आहे ना. म्हणजे आपल्याकडे गवारेडो एक दिसलो, तो तुमका गवारेडो दाखवतोय. गवारेडो दाखवतो बघ, गवारेडो बघा. त्या दिवशी तुम्ही वाघ बघितलेला, आता गवारेडो बघा. वन क्षेत्रपाल वन्यजीव दाजीपूर आमका सहली गयत आणलेल्यानी आणि हे गवारेड्यांका दाखवल्या आणि नंतर एका नेल्यानी, पण आमका कोणच दिसला नव्हता तेव्हा. राऊतवाडी बरोबर चालेल. धन्यवाद. धन्यवाद. त्यांना आम्ही विचारलं राऊतवाडी धबधबो, म्हणजे माहिती होता पण कसा विचारलेला बरा ना, कारण आपल्याला तर काय माहिती नसता जास्त काय. तिकडे ना पोरके लावला म्हणून झूम करू शकत नाही जास्त. शेती चालू आहे आणि बघू शकता तुम्ही, मस्त भारीच वाटते, एक नंबर. एवढं किती लांब आहे हे बघा. आता जो राऊतवाडी धबधबा आहे ना फेमस, तो आपल्या समोरच आहे, खूप लांब आहे म्हणजे ह्याच्याकडून. आणि दुकाना बिकाना बघा किती लागलेली होती, नाश्त्याची सोय. आणि आज पाऊस हा तरी पण गर्दी, कशा लोक येतात काय माहिती काय हो. त्या किती प्रकार चालले, धबधब्यावर जातात आणि वाहून जातात, बुडतात, आणि कायच अंदाज नसता. वरती पाणी वाढता न वाढता कोणाक समजत नाही, अचानक येतात. आणि ही लोक आता काय सांगणार. चला तर आता आपण कोल्हापुरात पोचला. कोल्हापुरात काय पाऊस बिऊस काय नाही, भरपूर मिळाला नाही पाऊस. होय मळबट पण पाऊस नाही. तर बघूया पुढे काय त्याचा काय होता तर तुमका दाखवू आम्ही. अरे बघा आता आपण दर्शनासाठी अंबाबाई दाखवलं चालत ना. पहिले तर आम्ही गेलो ना हॉस्पिटलला दादा बघितला आणि नंतर नाश्ता केला आणि देवीच्या दर्शनासाठी गेला. ह्यांका काय आतमध्ये योग मिळाला नाही, कारण पार्किंग मिळत नव्हती, हे गाडीतच थांबलेले. तर आम्ही चौघजणं गेला, मस्त दर्शन बिर्शन झाला, मुखदर्शनच घेतला, कारण भरपूर लाईन असल्यामुळे का आम्ही लाईनीत उभी राहू नाही. तर हे बघा आतमध्ये जातो आम्ही मुखदर्शन घेऊसाठी. मुखदर्शन पण एकदम मस्त झाला, छान असं देवीचं दर्शन झाला. थोडीशी शूटिंग करून मिळाली ती केलंय. आणि इकडे मस्तपैकी अशी दागिन्यांचे म्हणजे कोल्हापुरी जे दागिने होत आपले मराठी माणसांचे, ते मस्त छान छान असे दागिने आहेत, तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकतास. आणि यो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा खूप छान मंदिर आहे आपल्या अंबाबाईचा. आणि नंतर गेला होती संकेतने काय तरी हॉटेल शोधलं, पण एक नंबरचा फालतू हॉटेल होता. पहिला आम्ही ऑर्डर केला मसाला पापड, नंतर मी फ्राईड राईस खाल्लाय आणि विसून पण फ्राईड राईस खाल्ला. आणि ह्या दादानी आणि संकेतने म्हणजे दोन दादाने आणि संकेतने मटन थाळी घेतली, पण एक नंबरची फालतू असं जेवण होता. आमचं तरी चायनीज थोडा तरी चांगला होता. तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही तुम्हाला रेकमेंड करू शकत नाही की तुम्ही जावा खावा,
आमका तर बिलकुलच काय आवडला नाही. बाकी निर्णय सगळं तुमचा असा तर आमचा व्हिडिओ बघून जाणार असेल तर इकडे आता फ्राय विषय मग करता हा याच्यात वेगळी या मागवल्याने म्हणून आता काय करतात वेगवेगळी टेस्ट घेतात वेगवेगळी टेस्ट देतात. दादा मटन बघत नाही आणि दादावर एक्सचेंज करणार कोणच नाही. दादा अख्खी प्लेट खातलो होय ना दादा अख्खी खात बिंदास दादावर एक्सचेंज करणार कोणच नाही. काय म्हणायचं तुला एक नंबर सरकला फालतू पैसे फुकट घेऊन माती झाली पैशाची. पूर्ण मटण थाळी त्यातल्या त्यात सोलकडी वायशी बरी होती. बाकी काही एक नाही. तंदूर कॉर्नर म्हणून हॉटेलला थाळी बिळी घेण्याच्या भानगडीत पडून फ्राईड राईस तुमचं बरं होतं गो. आणि जो फ्राईड राईसच बरं होतं पण 3 थाळी घेतला आम्ही कशा मी काय नाही तुझं काय फ्राईड राईस पुढची. आणि आता आम्ही आमचं काम सगळं झाला इकडला कोल्हापूरचा ज्या कामासाठी आम्ही गेलो आणि आमका समोर आम्ही निघाल्यावर काय दिसतं आमच्या देवगडची गाडी. देवगड डेपोची गाडी आमच्या देवगड डेपोची गाडी आहे ही. गाडी बघून पण आमका एवढा आनंद झालो ना म्हणजे किती आमच्या देवगडवर प्रेम हा काय साधा सुद्धा नाही. मग गाडी बघून पण आमका आनंद झालो. आमच्याकडची गाडी आमच्याकडची गाडी आमच्याकडची माणसं पण असू शकतात म्हणजे कोण नाही कोणतरी असतं. चला आता एवढी थकलाव ना भंगार जेवण संकेतच्या अजिबात नाही मित्रांनो अजिबात जेवण जाऊ नको ते काय खरं नाही. संकेत आठवलं तरी खास कसं आमच्याकडे घेऊन गेलेले या हॉटेलात चला या हॉटेलात चला तर संकेतने आमका ह्या टाइम एक नंबरचा भंगार जेवण. माझं फ्राईड राईस होतो मी व्हेज फ्राईड राईस घेतलंय. विशून चिकन फ्राईड राईस घेतला आणि हेनीचा घेतलेला ना मटन एक नंबरचा फालतू घेतलेला अक्षरशः. कोल्हापूरचं तांबडं पांढरो एवढं फेमस आहे ना कसंही केलं तरी चांगलं लागतं. तो पण हे चांगलं लागा ना. हा बरोबर. कसं त्यांची जी स्पेशालिटी होती ती पण त्या हॉटेलात चांगली नाही. तर ह्यो ब्लॉग तुमका कसं वाटलं तो नक्की सांगा. कॉन्टॅक्ट तुम्ही जाताना ना ह्यो ब्लॉग तुमका कसं वाटलं तो नक्की सांगा. ठेवू नको तर ह्यो ब्लॉग तुमका कसं वाटलं तो तर ह्यो ब्लॉग तुमका कसं वाटलं तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि तर तुम्ही चॅनल नवीन जसं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया तशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय 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 बाय.